स्मार्टफोनच्या दुनियेत क्रांती आता आपल्या शहरात. पलुसकरांच्या सेवेत सज्ज विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर. आता विवोची सुपरफास्ट टी सिरीज आणि गेमिंगसाठी जबरदस्त आयक्यूचे सर्व लेटेस्ट मॉडेल्स आता आपल्या पलुसमध्ये उपलब्ध. नको बजेटची चिंता, आमच्याकडे फायनान्स सुविधा. तर वाट कसली पाहताय, आजच भेट द्या. देशभूषण शीतल सावळवाडी यांचे विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर, मीनाक्षी चित्रमंदिर जवळ, तासगाव रोड, पलूस. संपर्क 94 21 22 42 54 किंवा 91 72 57 16 27. सांगलीत संजय भोकरे यांच्या हत्येचा कट उधळला. पिस्तुलांसह तिघे अटकेत, मुख्य सूत्रधार फरार. सांगलीतील प्रतिष्ठित नागरिक दैनिक जनप्रवासाचे समूह संपादक तसेच अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे यांच्या हत्येचा खळबळजनक कट सांगली पोलिसांनी उधळून लावला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून 3 संशयितांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये गणेश लोखंडे, विराज बुटाले आणि संग्राम फडतरे यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून 2 देशी बनावटीची पिस्तुले, 4 जिवंत काडतुसे, 1 धारदार शस्त्र, 1 कार जप्त करण्यात आली आहे. या कटाचा मुख्य सूत्रधार सचिन आवळे हा अद्याप फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी शुक्रवारी संजय भोकरे यांच्या हालचालींची रेकी केली होती. त्यानंतर त्यांची हत्या करण्याचा बेत आखण्यात आला होता. मात्र LCBच्या सतर्कतेमुळे हा कट वेळेत उधळण्यात आला. अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी सांगितलं की अंबाबाई तालीम संस्थेच्या जागेच्या वादातून आणि त्यातून मिळणाऱ्या आर्थिक हितसंबंधातून हा कट रचण्यात आला होता. या प्रकरणामुळे सांगलीसह राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. संजय भोकरे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की अंबाबाई तालीम संस्थेवर ताबा मिळवण्यासाठी हा जीवघेणा कट रचण्यात आला. यामध्ये एखादी मोठी राजकीय व्यक्ती किंवा प्रभावी सूत्रधार असण्याची शक्यता नाकारता येत नाही. उत्तर प्रदेशातून शस्त्रे मागून करण्यात आलेला हा नियोजनबद्ध कट असून पोलिसांनी याच्या मुळापर्यंत जाऊन मुख्य सूत्रधाराला अटक करावी. या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस या कटामागील संपूर्ण साखळी उलगडण्यासाठी सखोल तपास करत आहे. काल आपल्याकडे 10:30 वाजता 8 तारखेला सांगली शहर पोलीस स्टेशनला 200/26 हा आपण CR नोंद केलेला आहे. याच्यामध्ये कलम 62 BNS 340 आणि 3.5 त्याचप्रमाणे आर्म ॲक्ट 3.4.25 आणि MB ॲक्ट 192 हे सेक्शन्स आहेत. यामध्ये आपले LCBचे जे लोक होते ते पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय बातमीदाराकडनं माहिती मिळाली की एक जो प्रतिष्ठित व्यक्ती आहे त्याच्या खुनाची तयारी काही लोक करत आहेत आणि एक पांढऱ्या रंगाच्या मारुती कारमध्ये हे 3 लोक बसलेले आहेत. आणि त्यानुसार माहिती मिळाल्यानंतर आपल्या LCBची जी टीम आहे त्या LCBच्या टीमने त्या ठिकाणी जाऊन या 3 लोकांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्याकडे विचारपूस करता असं समजलं की सांगली शहरामधले जे प्रतिष्ठित संजय भोकरे आहेत त्यांच्या खुनाची तयारी हे लोक करत होते. आणि या लोकांकडनं आपण जवळजवळ 2 देशी बनावटीचे पिस्तूल आणि 4 जिवंत काडतुसे, त्याचप्रमाणे एक मोठा चाकू आणि मारुती कार अशा प्रकारचं मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे. यामध्ये जे आरोपी आपल्याला मिळाले आहेत ते म्हणजे गणेश लोखंडे, विराज बुटाले, संग्राम संभाजी फडतरे आणि सचिन आवळे. याच्यामध्ये सचिन आवळे हा परागंदा आहे आणि 3 आरोपी आपल्या सध्या ताब्यात आहेत. ते सगळे राहणारे सांगलीचे आहेत आणि त्यांच्याकडे विचारपूस करता त्यांनी असं सांगितलेलं आहे की काही जमिनीचा वाद होता किंवा जमिनीचं जे खरेदी प्रकरण होतं त्या खरेदी प्रकरणामध्ये आर्थिक फायद्यासाठी आणि काही आरोपींनी आमचे वैयक्तिक काही त्यांच्याबरोबर वाद होते याच्यासाठी आणि म्हणून ही लोक हे करायला तयार झालेले होते. म्हणून यांनी अशा प्रकारचा कट रचला होता.